केतन अग्रवाल हत्या प्रकरणी कारवाईला वेग आलाय। आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरीला 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली। दोघांची रवानगी 3 जुलैपर्यंत पोलीस कोठडीत झालेली आहे। तपासादरम्यान अनेक महत्त्वाचे धागेदोरे समोर येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे। तसंच हत्येचा नेमका कट, आरोपींची भूमिका, पुरावे आणि इतर संभाव्य संबंधित बाबींचा सखोल तपास या काळात केला जाणार आहे। त्यामुळे येत्या काही दिवसात या बहुचर्चित प्रकरणात आणखी महत्त्वाचे खुलासे होण्याची शक्यता आहे। आज पोलिसांनी दोन्ही आरोपींना न्यायालयासमोर हजर केलं होतं। न्यायालयासमोर हजर केल्यानंतर त्यांच्या रिमांड रिपोर्टमध्ये पोलिसांनी जी पोलीस कस्टडीची कारणं दाखवलेली होती त्या कारणांवरती आज युक्तिवाद झाला। दोन्ही बाजूंची बाजू ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने त्यांना 5 दिवसाची पोलीस कोठडी देण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्यांची पोलीस कोठडी 3 जुलैपर्यंत वाढवलेली आहे। आज आम्ही मीडिया ट्रायल वरती निर्बंध करावा यासाठीची विनंती कोर्टाकडे केलेली आहे। त्याचप्रमाणे ह्या केसमध्ये इल्लीगल अरेस्ट झालेली आहे सियाची, याबद्दलचा सुद्धा एक अर्ज दाखल केलेला आहे। त्या अर्जावरती सुद्धा सुनावणी झालेली आहे। कोर्ट त्याच्यावरती योग्य तो निर्णय घेईल। तर कोर्टात नेमकं काय झालेलं आहे पाहूयात ग्राफिकच्या माध्यमातून। सिया चेतननं कट कुठं रचला याचा तपास करायचा आहे। पोलिसांनी युक्तिवाद केला। सिया चेतनला एकत्र घेऊन रिक्रिएशन करायचं आहे असं सुद्धा पोलिसांनी युक्तिवाद केला। केतनचा फाडलेला पासपोर्ट शोधायचा आहे। या कटात आणखी कुणी आहे का याचा तपास करायचा आहे। पोलिसांनी युक्तिवाद केलेला आहे। केतनच्या मोबाईलमधील माहिती संकलित करायची आहे। चेतन चौधरीचे कपडे हस्तगत करायचे आहेत।